मी प्रल्हाद शिंदे, मराठवाडा कला विकास महामंडळ या संस्थेचे मी सचिव आहेत. मराठवाडा कला विकास महामंडळाच्या वतीने गेल्या 36 वर्षापासून मराठवाड्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी चित्र, नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी सर्व ललित कला प्रकारांचा ललित कला महोत्सवाचं आयोजन केले जाते. सुरुवातीला पहिल्या महोत्सवाला फक्त 16 विद्यार्थी होते, परंतु हे विद्यार्थी 16चे 32, 32चे 200, 300, 400, 1000, लाख आणि आज 36 वर्षामध्ये 5.5 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना या संस्थेने व्यासपीठ दिलेले आहेत. अनेक विद्यार्थी जिल्हा पातळीवरचा, राज्य पातळीवर किंबहुना राष्ट्रीय पातळीचे कलावंत उदयास आलेले आहेत. आपण बघत आहोत टी व्हीवरचे जे रियालिटी शो चालतात याच्यामध्ये ओगीबोगी, दमदमा, सारेगमप, लिटल चॅम्प, ढोलकीच्या तालावर, छोटे उस्ताद, इंडियन आयडलपर्यंत विद्यार्थी या संस्थेने दिलेले आहेत. आणि आज 36व्या विभागीय ललित कला महोत्सवाची छत्रपती संभाजीनगरची ही प्रथम फेरी या ठिकाणी होत आहे. 7, 8, 9 आणि 10 अशा 4 दिवस या प्रथम फेरीची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. काल या ठिकाणी सांघिक नाट्य, सांघिक गायन आणि वैयक्तिक नृत्य हा कलाप्रकार सादरीकरण करण्यात आला. आज जोडीचं नृत्य आणि वैयक्तिक नृत्य हा कलाप्रकार चालू आहे. आणि उद्या ब गटात म्हणजे जो मोठा गट आहे त्याचं सांघिक नाट्य या ठिकाणी होणार आहे. आणि येत्या 23 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून अंतिम फेरीला सुरुवात होणार आहे. आणि 12:30 वाजता मुंबईहून खास करून चित्रपट अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि इतर मान्यवर त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये या अंतिम सोहळा होणार असून मराठवाड्यातील यशस्वी कलावंतांना, कला शिक्षक, मुख्याध्यापक या सर्वांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. पारितोषिकाचं स्वरूप काय राहणार आहे याच्यामध्ये? पारितोषिक वैयक्तिक आणि सांघिक पारितोषिक वेगळे आहेत. तरीही जो प्रथम क्रमांक येईल त्याला 8,000, द्वितीय क्रमांक येईल त्याला 7,000, 5,000, 4,000, 3,000 अशा क्रमाक्रमाने रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह आणि संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत असते. किती मुलांचा सहभाग नोंदवलेला आहे? यावर्षी 450 स्कूल पार्टिसिपेट झालेले आहेत. आजपर्यंत 36व्या महोत्सवामध्ये जवळपास 4,000 ते 5,000 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. आणि 36 वर्षामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 5.5 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना व्यासपीठ दिलेलं आहे. आणि ही मराठवाड्यातली एकमेव अशी संस्था आहे की सातत्याने कोरोनाच्या काळातसुद्धा आम्ही ऑनलाईन कॉम्पिटिशन घेतली होती. म्हणजे अखंडितपणे 36 वर्षापासून कार्यरत असलेली ही एकमेव मराठवाड्यातली संस्था आहे याचा आम्हाला अभिमान आहे. पालकांना काय संदेश देणार? पालकांना मी एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा मेरिटमध्ये आला पाहिजे, त्याला जास्त मार्क मिळाले पाहिजे. परंतु मी त्याला सांगू इच्छितो, ज्या मुलांना बाल्यावस्थेमध्ये चित्र, नृत्य, नाट्य, गायन आणि वादन आदी ललित कलांचं त्याला अध्यापन जर दिलं तर त्या विद्यार्थ्याचं ऐकू आहे त्याच्यापेक्षा 5 पटीने अधिक चालतो. हे रिसर्च सेंटरमध्ये सिद्ध झालेलं आहे. म्हणून राष्ट्रीय स्तरावरून राज्य पातळीवरच्या सगळ्या राज्यांमध्ये चित्रकला म्हणजे चित्र, नृत्य, नाट्य हा अभ्यासक्रम कंपल्सरी केलेला आहे. आणि म्हणून पालकांनीसुद्धा त्याचं वेळ वाया जात नाही, परंतु त्याला या कलेचा त्याला अभ्यास करू दिला पाहिजे, जेणेकरून तो फ्रेश पण होतो आणि पुन्हा तो अभ्यासाला चांगल्या पद्धतीने करू शकतो. आपलं नाव सर? मी प्रल्हाद शिंदे, या ललित कला महोत्सवाचा मी प्रमुख आहे आणि मराठवाडा कला विकास महामंडळाचा 36 वर्षापासूनचा सचिव आहे. चालेल, धन्यवाद सर.